नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण स्थूलता असणारे वा नसणारे व्यक्ती वजन कमी करण्याच्या दृष्टीने डायटिंग या गोंडस नावाखाली उपवास या संकल्पनेच्या मागे उगाचच धावताना दिसत आहेत। म्हणजे डायटिंग ही जी फॅशन झालेली आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। स्थूलता म्हणजेच अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी डायटिंग किंवा उपवास सर्रास केला जात आहे। अशा प्रकारचे डायटिंग कोणी करावे, कोणी करू नये, डायटिंगचा स्वरूप कसं असावं, आपल्या प्रकृतीला अनुसरून कशा स्वरूपाचा उपवास आपण करावा याविषयी बघणार आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदामध्ये उपवास ही संकल्पना अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत मानलेली आहे। ही संकल्पना कोणत्याही आजारावर किंवा लक्षणांवर वापरत असताना वैद्यकीय सल्ला घेणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे। सर्वप्रथम आपण स्थूलता म्हणजे नेमकं काय हे बघूया। आयुर्वेदाने स्थूल व्यक्तीची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की ज्याला थोड्या श्रमाने देखील श्वास लागतो तो स्थूल। असे लक्षण कुठल्या तरी दुसऱ्या आजाराच्या थकव्यामुळे देखील आढळू शकते, त्याचा देखील या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे। स्थूलता म्हणजे आपण घेतलेल्या आहारामधून अधिक प्रमाणात चरबी निर्माण होणं आणि ती चरबी छातीवर, पोटावर, कमरेवर अधिक प्रमाणात निर्माण होत असते। चरबी शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते तेव्हाच, म्हणजे योग्य वेळी प्रयत्न केले गेले नाही तर स्थूलता अनियंत्रित स्वरूपात वाढत राहते। ही स्थूलता आहार आणि उपवासद्वारे नियंत्रणात आणणे सहज शक्य आहे। उपवास करताना तळलेले पदार्थ सेवन करणं योग्य नाही, तसेच काही व्यक्ती पूर्णतः अन्न आणि पाणी वर्ज्य करतात, हे देखील शास्त्रशुद्ध नाही। पूर्णपणे आहार बंद करून उपवास केल्यास स्थूलता कमी होऊ शकते, हे अर्धेच सत्य मानावे। अशा स्वरूपात कडक उपवास करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा पूर्ववत आहार सुरू केल्यास त्याच्या वजनाची भरपाई अगदी लवकर भरून निघते। पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी कडक उपवास कदापि शक्य नाही, कारण अशा प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अन्य उष्णतेची, पित्ताची लक्षणं आणि विकार, अनेक प्रकारचे विकार उद्भवू शकतात। तसेच अशा उपवासामुळे दैनंदिन पोषण न मिळाल्यामुळे आजार निर्माण होऊ शकतात। साधारणतः आपल्या प्रकृतीला अनुसरून वैद्यकीय सल्ल्याने स्थूलता कमी करण्यासाठी डायटिंग अथवा उपवास ही संकल्पना उपयोगात आणताना पुढील गोष्टी विचारात घ्यायला हव्यात। उपवास करीत असताना शक्यतो कच्च्या स्वरूपातील म्हणजे नैसर्गिक स्वरूपातील आहार अधिक प्रमाणामध्ये असावा, जसं फळे, कच्चा भाजीपाला यांचा आहारात समावेश असावा। तसेच आठवड्यातून एकदा केवळ फळांचा आहार घ्यावा। उपवासमध्ये पूर्ण आहार वर्ज्य न करता हलका आहार घ्यावा। तसेच ज्वारी, बाजरी, दादरची भाकर आणि फळभाजींमध्ये मीठ कमी प्रमाणात, तिखट आणि तेल देखील कमी प्रमाणात असावं। सकाळी आहार 10 वाजेच्या दरम्यान आणि सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान असावा। ज्या व्यक्तींना मधुमेह, थायरॉईड इत्यादी आजार आहेत त्यांनी उपवास करताना पाणी आणि क्षार यांचे संतुलन राहील अशी दक्षता घ्यावी। उन्हाळ्यात उपवास करीत असताना तसेच शारीरिक श्रम अधिक असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यांचं वय 40 पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तीने डायटिंग किंवा उपवासाच्या मागे धावत असताना वैद्यकीय सल्ला आणि विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। उपवास किंवा डायटिंग केल्यामुळे स्थूलता निश्चित कमी होणार असा समज केव्हाही चुकीचा ठरू शकतो। म्हणून आहार नियंत्रणासोबत यथाशक्ती व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला हीच निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवावं। नमस्कार।